नमस्कार, मी भारती. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज पूर्ण कटिंग करणार आहोत, संपूर्ण सविस्तर माहितीसह. तर बघा, हा कापड आहे, किती सुंदर अशी वर्कवाला कापड आहे. तर आपल्याला दोनही कापड सेम असे जोडून घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. बरोबर आपल्याला दोनही कापड जोडून घ्यायचे आहेत आणि बंद भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे. ज्या साईडनं आपण बसलेलो आहोत किंवा कोणत्याही साईडनं आपण असो, पण आपल्याला बंद भाग आपल्याकडेच ठेवून घ्यायचा आहे. तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची आहे. तर ब्लाऊजची लांबी किती आहे? ब्लाऊजची लांबी 13 इंच आहे. तर कधी पण आपल्याला 1 इंच वाढवूनच घ्यायचं असते. तर बघा, मी इथं 1 इंच वाढवून घेत आहे. तर 13 इंच ब्लाऊजची लांबी आहे, तर मी इथं 14 इंच घेत आहे. तर बघा, आता 14 इंच लांबी मोजून आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे उभ्यामध्ये आपल्याला 14 इंच लांबी मोजून घ्यायची आहे. तर बघा, लावली, मार्जिंग केली. त्याच्यानंतर आपल्याला बघा, इथून गळा कितीचा घ्यायचा आहे, तर 2.25 इंच, 2 इंच, 2.5 इंच आपण आपल्या मते घेऊ शकतो. तर आता आपल्याला शोल्डर किती, गळा आपण 2-2.5 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला 3 इंच शोल्डर, म्हणजे पूर्ण 5.25 इंच शोल्डर घ्यायचा आहे. तर बघा, मी पूर्ण शोल्डर 5.25 इंच घेतलेला आहे. आत्ता मुंड्याचा भाग मी 5.5 इंच घेतलेला आहे. बघा, 5.5 इंच मार्जिंग केली आणि सरळ रेषा ओढून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला आता छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला जिथं हुक लावला आहे त्या ठिकाणून आपल्याला असं मोजून घ्यायचं आहे. तर बघा, 8 इंच आहे. तर इथून आपल्याला बघा, अशा पद्धतीने आपल्याला टेप लावून घ्यायचा आहे आणि 8 इंचावर मार्जिंग करून घ्यायची आहे. तर बघा, मार्जिंग केली आणि रेषा ओढून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा 2 इंच घ्यायचा आहे, म्हणजे शिलाई मार्जिंगसाठी. आणि प्रिन्सेस कट आहे, तर आपण आकार देतो, त्याच्यामध्ये आपला भाग कट केला जातो, तर आपल्याला कापड कमी पडतो. त्याच्यासाठी आपल्याला 2 इंच अजून एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला 4 इंच शिलाई मार्जिंगसाठी, 2 इंच आणि एक्स्ट्रा 2 इंच घ्यायचा आहे. आणि मुंड्याचा भाग इथून आपल्याला 1.25 इंच घ्यायचा आहे. तर बघा, मी 1.25 इंच घेतलेला आहे इथून आणि मुंड्याला आकार द्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे. आणि आतल्या बाजूनं 1/2 इंचावर अजून आकार द्यायचा आहे. तर बघा, 1.25 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आतल्या बाजूने 1/2 इंचावर आकार दिलेला आहे. तर बघा, आता आपल्याला इथून मोजून घ्यायचा आहे आणि इथून सरळ, म्हणजे जिथून आपण माप लावलेला तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा, मी आता कट करून घेत आहे, म्हणजे कटिंग करून घेत आहे. तर बघा, आता आपला एक पार्ट तयार झालेला आहे. तर आता आपल्याला दुसरा पार्ट पण तयार करायचा आहे. तर बघा, पूर्ण लांबी पण मोजून घेतली, शोल्डर मोजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2.25 इंच गळा घेतलेला आहे आणि शोल्डर 3 इंच. आणि बघा, छातीचा चौथा भाग आपल्याला 8 इंच घेतलेला आहे. आता आपल्याला इथून थोडा भाग असं कट करून घ्यायचा आहे, म्हणजे शिलाई मार्जिंगसाठी आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हाच भाग बरोबर आपल्याला सेम असा ठेवून घ्यायचा आहे आणि दुसरा पार्ट पण तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, बरोबर ठेवला सेम भाग. आता बघा, आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर आपण मागच्या पार्टला 2 इंच एक्स्ट्रा नाही लागणार आहे, म्हणजे आपण 8 इंच घेतलेला आहे. तर आपल्याला 8 इंच घेतलेला आहे इथून, तर 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, म्हणजे मागच्या पार्टसाठी. तर बघा, इथून आता मागचा पार्ट आपण तयार करणार आहोत. तर बघा, इकडून आपल्याला बरोबर असं मोजून घ्यायचं आहे आणि शिलाई मार्जिंग करून घ्यायची आहे. तर बघा, मी मार्जिंग करून घेत आहे आणि सरळ रेषा ओढून घेत आहे, जिथून माप लावलेला आहे तिथून सानी.
आणि इथून आपण 2 इंच वाढवलेला आहे, तर तिथून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे एकदम सोप्या पद्धतीनं. खूप सोपी असं प्रिन्सेस कटिंग आहे. तर बघा 8 इंच घेतलेलं, इथून 2 इंच एक्स्ट्रा घेतलं आणि कटिंग करून घेतली. बघा आता कटिंग करून घेत आहे. तर बघा आता मागच्या पार्टची आपली कटिंग झालेली आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर आपल्याला मागच्या गड्याची लांबी मोजून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे लांबी मोजून घ्यायची. आपण शोल्डरवरून पण मोजू शकतो, असं काही नाही. तर बघा इथून किती आहे, 3 इंच आहे, 3.5 इंच घ्यायचे आहे, अर्धा इंच अधिक घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला 2.25 इंच मार्जिन करून घ्यायचे आहे आणि शोल्डरवरून पण आपल्याला 2.25 इंच मोजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. बघा तर ओढली सरळ रेषा. त्याच्यानंतर आपल्याला बघा इथून आपल्याला गड्याला जर डीप नाही हवा असेल तर गड्याला आकार देऊ शकतो. डीप गळा जर हवा असेल आपल्याला तर आपण 1 इंच वाढवू शकतो आणि सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. म्हणजे शोल्डरवरून पूर्ण माप लावून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला माप लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग केली तर तुमचं ब्लाऊज कुठंही चुकणार नाही आणि परफेक्ट असं ब्लाऊज तयार होणार. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला गोलगड्याचा आकार द्यायचा आहे. गोल, चौकोनी, बदामी कोणता पण आकार असला तरी आपण असं पद्धतीने देऊ शकतो. तर बघा आता मी कटिंग करून घेत आहे. मी गोलगड्याचाच आकार दिलेला आहे आणि डीप गळा असा तयार केलेला आहे. तर बघा आता आपला किती छान असा गोलगडा तयार झालेला आहे. पाठीवर घातल्याच्या नंतर खूप छान असा दिसतो डीप गळा. गोलगडाच आवडतात आजकालच्या बायकांना. मटका गळा आणि गोलगळा खूप छान असा दिसतो पाठीवर. डिझाईन ब्लाऊजपेक्षा मटका गळा आणि गोलगळा खूप छान दिसतो. तर बघा आता ब्लाऊजचा गळा मोजून घ्यायचा आहे. तर आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्याला शोल्डरवरून आणि गळा मोजून घ्यायचा आहे कितीचा आहे. तर बघा शोल्डरवरून आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर बघा इथं किती येत आहे, 5.5 इंच येत आहे. तर बघा 5.5 इंच येत आहे, तर आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे. तर बघा मी इथं 6 इंच घेत आहे. 6 इंच घेतलेला आहे. अर्धा इंच आपला सिलाईमध्ये जाण्यासाठी आणि बरोबर 5 इंचाचा गळा तयार होते. तर बघा इथून आपल्याला 2.5 इंच 2.25 इंच घ्यायचा आहे आणि अशी ती सरळ रेषा ओढून घ्यायचं आहे गळ्यावरून आणि आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे. जसा पण आपण गळ्याला आकार देऊ शकतो. समोरून पण आपल्याला गळ्याचा आकार बदामी, चौकोन, त्रिकोण म्हणजे समोरचे गळे कस्टमरच्या मताने जसे आवडतात, त्यांना पसंत येतात, तर तशा पद्धतीने आपण कटाई करू शकतो. तर बघा मी ना इथं पानगड्याचा आकार असा दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग. इथून आपल्याला 3.5 इंच माप लावून घ्यायचं आहे. तर बघा इथून मी 3.5 इंच घेत आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि इथून मी 2.25 इंच घेत आहे. 1.5 इंच 2.25 इंच साईज पाहून आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला वरच्या साईडनं 4 इंच मार्जिन लावून घ्यायचं आहे. बघा 4 इंचावर घेतलं, मार्जिन केली, सरळ रेषा ओढली. त्याच्यानंतर आपल्याला बघा इथून 2.25 इंच घेतलं आणि इथून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने 1.5 इंच घेतलं. त्याच्यानंतर बघा आता आपण इथून मार्जिन लावून 8 इंच छाती मोजून घेतलेली आहे. त्याच्याबरोबर आपल्याला बगलमधून भागावून आपण 2 मध्यभाग मोजून घ्यायचा आणि प्रिन्सेस कट आकार देऊन द्यायचा. तर बघा इथून 1 इंचावरून मी माप लावून घेतलेला आहे बरोबर, म्हणजे मुंड्याचा भाग घेतला आहे तिथून आणि 1 इंच म्हणजे समोर वाढवलेला आहे आणि तिथून प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने जर आपण ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग जर केली तर एकदम परफेक्ट ब्लाऊज तयार होतो आणि खूप छान अशी फिटिंग बसतो. बघा अशी इथून आपल्याला थोडा भाग दोनही साईडनं मार्जिन करून घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने एकदम सोपी आणि इझी आहे.
कुठंही जास्त मापं लावण्याची गरज नाही आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे असेच नवनवीन व्हिडिओ मी टाकत राहते तर त्याची नोटिफिकेशन तुमच्याकडे सगळ्यात अगोदर येते। तर बघा आतल्या बाजूने आपण अर्धा इंच आकार दिलेला होता, तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघा कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला बघा इथून आपल्याला बरोबर गळा जो आपण काढलेला आहे तर गळ्याचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने पानगळ्याचा आकार खूप छान असा आलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला बघा प्रिन्सेस कट आकार मीनं दिलेला आहे, माप लावलेला आहे, एकदम सविस्तर असं सांगितलेलं आहे। तर कुठेही घाई गडबडीनं आपण म्हणजे माप लावायचं नाही। जर आपण घाई गडबडीनं करायला जातो तर आपला ब्लाऊज बिघडतो। अतिशय आरामात आपण ब्लाऊजचे मापे आणि कटिंग केली पाहिजे। तर बघा आता हा भाग पण आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे पॉप असा मस्त असा तयार होतो आणि खूप छान अशी फिटिंग बसते। तर बघा आपले कट करून झालेला आहे, साधा ब्लाऊजच पीस आहे पण याची वर्क खूप छान आहे, साडीवरचं ब्लाऊज पीस आहे। तर बघा कटिंग करून झालेली आहे दोनही पार्ट। आता आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। तर बघा 2 कापड घेतलेला आहे, बंद भाग आपल्याकडे ठेवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर बघा दोनही भाग सेम असे जोडून घ्यायचे आहेत, जोडले। त्याच्यानंतर बघा आपल्याला हाच भाग फोल्ड करून बघा हा भाग फोल्ड करून कमी जात आहे तर इथं आपल्याला जोड द्यायचे, म्हणजे जोड द्यायचा आहे, कापडला आपल्याला जोड लावून घ्यायचा आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊजची म्हणजे अस्तिंगची लांबी मोजून घ्यायची आहे, बाही लांबी मोजून घ्यायची आहे। तर बाही लांबी कितीची आहे तर आपल्याला मोजून घ्यायची आहे आणि 1 इंच अधिक वाढवून घ्यायचे, 9.5 इंच बाही लांबी आहे। तर बघा 9.5 इंच आहे, तर मी इथं लंबाईमध्ये मोजून घ्यायची। तर 10.5 इंचावर मार्जिन करून घ्यायचं आहे, 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला बगल मोजून घ्यायचा आहे, किती आहे, मुंड्याचा भाग मोजून घ्यायचा आहे। तर बघा मुंड्याचा भाग इथं 7.5 इंच आलेला आहे, तर 7.5 इंच आपल्याला बरोबर असं तिरसं टेप लावून मोजून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने 7.5 इंच घेतलं, त्याच्यानंतर मार्जिन करून घ्यायची आहे आणि बाहीला आकार द्यायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे। तर आपली बाही पण तयार झालेली आहे। जिथून कापड कमी आहे तिथून आपल्याला जॉईन करून म्हणजे जोड देऊन द्यायचा आहे, म्हणजे बरोबर होऊन जातो। तर बघा आता बाहीची पण कटिंग करून झालेली आहे। आता आपल्याला इथून थोडा भाग असा कट करून घ्यायचा आहे आणि हा भाग आपल्याला इथं जोड लावून घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला जोड लावून घ्यायचा आहे, तर आपली बाही तयार होऊन जाते। तर बघा पूर्ण कटिंग प्रिन्सेस कट झालेली आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि कशाबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते पण सांगा। तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये।